अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, असेच प्रेमळ भावनिक संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी आपल्याला म्हणत आहेत, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावणार। माझ्याकडे तू आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात जरूर राहा आणि माझे नामस्मरण जरूर कर। स्वतः रोप लाव आणि त्याला वाढव। कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार हा तुझाच असेल आणि सर्व काही हे तुझेच असेल। मित्रांनो, स्वामी आपल्याला असा प्रेमळ संदेश देत आहेत। मग व्हिडिओला तुम्ही एक नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची काही इच्छा असेल ती मला सांगा आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की नक्कीच तुमची इच्छा लवकर पूर्ण हो आणि तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्यांचं निराकरण लवकरच होऊ दे आणि तुमच्या मनोकामना सर्व पूर्ण होऊ दे आणि तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या परिवाराला सर्वांना सुखात ठेवू दे। देवाकडे हीच प्रार्थना असेल। मित्रांनो, स्वामी म्हणतात, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात। या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाहीत। स्वामींवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा, बस तुम्ही एवढंच करा। काय तोटा आहे आपल्या भाग्याला? सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके ठेवायला। काय भीती आहे आपल्या साऱ्यांना? गुरु माऊली आहेत ना मार्गदर्शनाला। जरा का थोडेही भरकटणारं माऊली लगेच डोळे वटारणारं। हाताशी धरलंय आपल्याला, आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला? ब्रह्मांडही थरथर रे पाहून माझ्या स्वामी समर्थांना। आनंद जन्मीचे पुण्य आलंय फळाला। जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसा गुरु माऊलीचा आपल्याला। नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला। म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला? सद्गुरूंचे पाय आहेत ना डोके ठेवायला। मग त्यांचे पाय हे चरण स्पर्श करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांचे नामस्मरण जरूर करा। मग आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत। खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही। ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे। पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्व पुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे। ही संधी परत येणे नाही, तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा आणि अशीच बुद्धी स्वामींनी आपल्याला कायम दिली पाहिजे। मग आपण सगळ्यांचा चांगला विचार करू आणि आयुष्यात सर्व काही चांगलं होईल। जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा। मग असं का? कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते आणि तुमच्यात नक्कीच क्षमता आहे, म्हणून देवाने तुम्हाला एक चान्स दिलाय। मग त्यात तुम्ही सर्व काही देवाला करून दाखवा आणि त्यांचे नामस्मरण करा व त्यांची भक्ती करा। मित्रांनो, वेळ काळ कोणताही असो व कोणासाठी तो थांबत नाही आणि कोणालाही नक्कीच तो थांबवता येत नाही। कर्माचे भोग भोगूनच संपत असतात। भक्ती केल्याने संकट तुमच्यावर येणारच नाही असं कधीच होणार नाही। पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो आणि नक्कीच ते संकट आपल्यापासून दूर जाते। जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं। पण हे कळण्यासाठी सुद्धा स्वामी भक्तीत आपल्याला असावं लागतं आणि स्वामी सेवेत असावं लागतं। स्वामींची भक्ती करताना आपल्यावरील संकटे कशी गायब होतात हे आपल्याला सुद्धा कळत नाही। स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास फक्त अटूट असला पाहिजे, एवढंच स्वामी म्हणतात। चालता चालता कधीतरी ठेस लागणारच। जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच। ठेस लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं। आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं। यालाच म्हणतात जीवन जगणं आणि प्रेमाने जगणं आणि सर्वांना सर्वांच्या आनंदामध्ये आनंद मिळून मिसळून राहणं। मित्रांनो, माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व माझे आहे। तेव्हा देव हसत असतो, म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे। तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने मी पाठवले आहे। ज्या वेळेस करार संपेल त्यावेळेस तुझ्या शर्टाचे बटन लावायला सुद्धा तुला वेळ मिळणार नाही। तू कसला मालक? म्हणून
मित्रांनो, कसलाही गर्व करू नका आणि अहंकार करू नका, म्हणून गर्वाचे घर हे नेहमी खाली असते. बुद्धीचा वापर जास्त करण्या लोकांपेक्षा मग मनाचा वापर करणारी जी लोक असतात ना, ती भरपूर चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात. म्हणून अशी माणसं नेहमी जपून ठेवा आणि अशी माणसांना कधीच साथ सोडू नका. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ आहे. आणि तुम्ही नवनवीन संधी या शोधल्या पाहिजे आणि नवनवीन प्रकल्पांमध्ये आपण सहभागी झालो पाहिजे. या ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची सत्ता आहे. यालाच आपण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. म्हणून स्वामी म्हणत असतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमची कितीही मोठी इच्छा असो, स्वामी ती नक्कीच पूर्ण करणार. फक्त कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला नक्कीच विसरू नका. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरी नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होते. चला मग दिवसाची सुरुवात या दिव्य मंत्राने करूया. मग सर्वांनी माझ्या मागे म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. एवढा जरी मंत्र तुम्ही कुठेही आणि कसाही म्हटला तरी त्याला काहीच होत नाही. मग ते परमार्थाजवळ पोहोचतेच. तुम्हाला वाटतं कुठे बसून म्हणावा की कसा म्हणावा, कुठेही आणि कसाही तुम्ही म्हणला तरी चालतो. वाईट वेळ आल्यानंतर स्वामींची सेवा करण्यापेक्षा एक लक्षात घ्या, वाईट वेळ येऊच नये म्हणून आधीपासूनच स्वामींची सेवा करणे, त्यांच्या सेवेत राहणे महत्त्वाचे आहे. मग ते तुमच्यावर नक्कीच वाईट वेळ येऊ देणार नाही आणि ते तुम्हाला सुखात आणि समाधानात ठेवतील. एवढं लक्षात ठेवा, संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. म्हणून या दोन गोष्टी तुमच्याजवळ असतील तर मग तुम्ही जगात श्रेष्ठ माणूस ठरता. मग तुम्ही पैशाने मोठे असून फायदा नाही जर तुमच्याकडे संस्कार नाही आणि प्रामाणिकपणा नाही. ज्यांच्याकडे या दोन गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान माणूस आहे आणि तो जगात सर्व कीर्ती गाजवू शकतो. जीवनात तुमचा कोणीही किती तिरस्कार केला ना तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा नक्कीच सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीच नसते. म्हणून तुम्ही छोट्या संकटांना कधीच घाबरू नका. नेहमी तयार राहा आणि तुमच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी नेहमी लढा. बघा, तुम्हाला आयुष्यात नक्कीच यश मिळेल. कर्म हे कोणाला सुटलेले नाही, कारण आपण जे करतो ते भरतो. मग कर्माचा बोध आणि त्याची मार्मिकता ही सर्व कळायला हवी. बोध हा बुद्धीला पटणाऱ्या गोष्टीचा होतो. बुद्धीला खरे तर काहीच पटत नसते. त्यासाठी ज्ञान होणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि ज्ञान ज्या वेळेला बुद्धीला होते त्यावेळेला त्याच्यातील मार्मिकता म्हणजे खरे मर्म काय आहे हे कळायला लागते. मग तुम्ही चांगले कर्म करायला सुरुवात करता आणि हे दोन्ही कळाले की आपोआपच भक्ती मार्ग हा सुलभ आहे हे कळते. भक्ती आणि भजन करता करता हे सगळे समजायला लागते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचे आहे बोध, कर्म आणि मार्मिकता. म्हणून मित्रांनो, तुम्ही केवळ स्वामी भक्तीच असायला हवं आणि स्वामींची भक्ती तुम्ही निरंतर करायला हवी. बघा, तुम्हाला नक्कीच स्वामींचा अनुभव येईल आणि स्वामींचा अनुभव येण्यासाठी तुम्ही सर्व काही करू शकता, पण तुम्हाला नामस्मरण हे नक्कीच करावे लागेल. सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या. कारण यशस्वी काय करायचंय ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो. म्हणून तुम्हाला रस्त्यात कुठे खड्डे असतील तर ते सावध करत असतात आणि तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी यशस्वी लोक पुढे घेऊन जातात. जो भगवंताच्या प्रेमात रमला ना तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आवळावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पाणी येते आणि मग आपण दोन्ही एकमेकांना ओळखू लागतो आणि मग भगवंताजवळ आपण त्यांच्या चरणाशी लीन होतो आणि मग भगवंत आपली सर्व कामे करायला सुरुवात करतात. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ आहे. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आहे.
भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ आहे. म्हणून मित्रांनो, भगवंताकडे बघून सर्व कर्म करत जा आणि कोणते कर्म वाईट आणि कोणते कर्म चांगलं याचा विचारच करून तुम्ही कर्म करत जा. कारण वाईट कर्माचे वाईट परिणाम तुमच्यावर होतील आणि चांगल्या कर्माचे चांगले परिणाम तुमच्यावर होतील. मनाला आपल्या शक्तीचे ताब्यात आणणे फार कठीण आहे. ही थोर माणसाची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे पारा समोर टाकला तर तो दिसतो, पण काठीने मारला तर तो मारला जात नाही. त्याचप्रमाणे मन आहे हे समजते, पण ते आवरता येत नाही. म्हणूनच भगवंताला शरण नक्कीच जावे. कारण भगवंताच्या चरणामध्ये सर्व शक्ती हे एकरूप आहेत आणि त्या शक्ती आपल्या या जीवनात सर्व काही करण्यासाठी साथ देत असतात. जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खिळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे. मग त्यापासून साधनाला जोर येतो. काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय. परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही. नाही म्हणजे किती नाही, तर मी सुद्धा तिथे नाही. म्हणून मित्रांनो, परमार्थाला नक्कीच तुम्ही शरण जा. आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास भगवंत स्मरणासारखे दुसरे साधन नाही. म्हणून भगवंताचे स्मरण नक्कीच करा. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे, पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक असते आणि नाजूक बनते. त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलात मिसळावे, थट्टा विनोद करावा, काहीही करावे, पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचे सार्थक नक्कीच झाले. म्हणून तुम्ही जेवढे आनंदात असाल तेवढे तुम्ही परमकृपाळू स्वामी समर्थांजवळ जाल आणि त्यांच्या चरणात तुम्हाला नक्कीच जागा मिळेल. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते आणि पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरुरी आहे. म्हणून पंढरपूरला जाऊन तुम्ही ज्ञान प्राप्त करू शकता आणि स्वामी समर्थाच्या मठात जाऊन तरीसुद्धा तुम्ही नाम हे पठण करू शकता आणि स्वामी तुम्हाला असा आशीर्वाद देतील की जन्मोजन्मी ते तुमच्या लक्षात राहील. आणि स्वामी समर्थ आपल्यासाठीच तिथे बसलेले आहेत. तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच, म्हणून लक्षात घ्या. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला आणि आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू. हाव सोडावी, लोकांची आस सोडावी. प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते. मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले का दुःख. जे झाले, जे होते आहे आणि जे होईल ते भगवंताचेच आपले हिताकरता करणे आहे आणि आपण करते नाही असे मानणे. याला अखंड भगवंत नामस्मरण पाहिजे. आणि भगवंत नामस्मरण राहिलं मग कोणतीही गोष्टीची अडचण आपल्याला आयुष्यात येणार नाही. मग सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत जातील. भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. करते पण आपल्याकडे घेऊ नये. अकर्तृत्वभाव ठेवावा व अशाने शांती येईल. आणि शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे. म्हणून तुमची शांती कोणी भंग करत असेल तर त्याला मार्गातून तुम्ही दूर जा आणि तिथे तुम्ही शांत बसा आणि तुमच्या भगवंताच्या नामस्मरणात राहा. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते ना, तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर हाती लागते ते शुद्ध सोने असते. व त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो आणि आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. आणि माणसाला देह रक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा उरत नाही आणि मग सर्व काही चांगले होते आणि तुम्हाला समाधान प्राप्त होते. आणि तुम्ही आयुष्यात जेवढे समाधानी असाल तेवढे तुम्ही चांगले आणि श्रेष्ठ असाल, एवढं लक्षात घ्या. योगात कष्ट फार, या युगात तो साधणे अशक्य प्रकार आहे. पण आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्माच्या दत्तक पुत्राप्रमाणेच आहेत. तर भक्तीचे साधन हे परमात्माच्या औरस मुलाप्रमाणे आहे.
भगवंताला दृष्टी आड होऊ न देणे हीच खरी भक्ती आहे आणि हेच खरे अनुसंधान आहे. हाच खरा परमार्थ आहे आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्थान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे आणि ती चिकटली म्हणजे आपलं सर्व काही नीट होतं. मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. काहीतरी कमतरता त्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या प्रपंचात नक्कीच असते. एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चालले आहे असे चालावे यात कमी तर नाही ना कधी पडणार अशी त्यांना काळजी असतेच. म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच. असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानित नाही आणि त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो आणि मग आपण फसतो. मग इथे लोभार्थी माणूस फसत असतो आणि मग त्याला काहीच प्राप्त होत नाही. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आपल्या केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आजवर कित्येकांच्यावर बिना बिकट प्रसंग आले आहे आणि असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळे ते पाहून पार पाडले आहेत. आणि आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेल्या धिनेपणामध्ये धीर पाहिजे आणि जो भगवंताच्या निष्ठा ठेवील त्याच्यावर समर्थ जगाची निष्ठा बसेल आणि लोक देवाला सुद्धा बाजूला करण्यात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बसतात. निष्ठेची परिणाम काय होतो हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे आणि मग त्या तुम्ही परिणामानुसार तुम्ही विचार करायला हवा. मित्रांनो, प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो. तिथेच आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर मग प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काही विचार उत्पन्न झाले तरी त्याचप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे आणि जो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था तो करत असतो. म्हणून आपले कर्म हे कोणालाच चुकत नाही, ते सर्वांना भोगावे लागतात. नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे आणि नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. आणि नामाचे सामर्थ्य फार मोठे विलक्षण आहे, कारण नामामध्ये तेवढीच ताकद आहे. कुणी मागायला आला तर त्याला नाही म्हणू नये, परंतु त्याला काहीही द्यावेच. द्रव्याचेच द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीच ठेवू नये आणि दुसऱ्याचे पैसे मला माझ्या आयुष्यात मिळावे अशी ही बुद्धी कधीच ठेवू नये. जगातले आपले समाधान अनर्थ समाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असते. परमार्थात महत्त्व बाहेरचे ऐश्वर किती आले याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे. म्हणून भगवंताचं हे आपण जेव्हा नाम घेत असतो तेव्हा आपण नक्कीच स्थिर होत असतो. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो ना, त्याला सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो, कारण तो निस्वार्थ भक्तीने स्वामींची सेवा करत असतो. प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे. एखादा मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो. त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही. त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज असते. म्हणून तेवढा आधार घेण्यापुरता तुम्ही भगवंताचे नक्कीच नामस्मरण केले पाहिजे. आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करत आहोत ते चुकीचे आहे आणि तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहोत त्यापासून दुःखच पदरात पडते. म्हणून तसे न करता चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन नक्कीच करावे आणि तसे करून आपण स्वामींची भक्ती नक्कीच करावी. कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो आणि ज्ञान हे मुळात पवित्र आहे आणि जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते. सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे आणि ते ज्ञान असल्यावर तुम्ही नक्कीच माणसं जपून तुम्ही खूप श्रेष्ठत्वाला जातात आणि मग तुमच्यात भरपूर काही चांगली ऊर्जा निर्माण होते. माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर पडू नये आणि पडू देऊ नकोस असं परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे
मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्या वाचून राहणार नाही आणि तुमच्या ज्या अडचणी असतील आणि संकट असतील ते निवारण्यासाठी भगवंत आपल्या पाठीमागे नक्कीच येतो, एवढं लक्षात ठेवा. हाय त्यात समाधान मानणे, कोणत्याही द्वेष मत्सर न करणे आणि सर्व भगत रूप मानणे आणि निर्भीयमान राहणे आणि सदोगीत भगवंत नामस्मरणात करणे आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणे, या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ आहे आणि तेव्हाच आपण परमार्थ साधू शकतो. मित्रांनो, आपल्याला जीवनात वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो. त्याप्रमाणे गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते आणि आपले चांगले होते. नामा इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. उगीच वरवर नामस्मरण करू नये. ते अट्टहासाने आणि अंतकरणापूर्वक घ्यावे आणि यातच खरे हित आहे आणि यानेच स्वामी तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. आणि स्वामी प्रत्येकात स्वप्नात व संकटात स्वामी तुम्हाला दर्शन देऊ शकतील. एवढे सामर्थ्य नामस्मरणात आहे. ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटत असते ना, त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे आणि विषयांकडे दुर्लक्ष करावे म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख नक्कीच लाभणार नाही आणि या देहाचा विसर राममय झाल्यानेच आणि स्वामीमय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा आणि भगवंत प्राप्तीसाठी भगवंताला कायम त्याचाच विचार करत राहा आणि त्याचे नामस्मरण करत राहा. नक्कीच तुम्हाला भेटायला येईल. सध्या जेव्हा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळं आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळा तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा आणि हा निश्चय खूप लाभदायक ठरेल. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल आहे आणि समाधान हे सर्वस्व आहे. अशी श्रद्धा ठेवावी आणि ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो त्याप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झाले हे नक्कीच पाहिले पाहिजे आणि आपले स्वतःला समाधान झाले मग समजावे आपण निस्वार्थ भक्तीने स्वामींची सेवा पूर्ण केलेली आहे आणि स्वामींची सेवा करत असताना दुसरे विचार आपल्याला आले नाहीत. मला सुख हवे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निर्तिशय सुखाचा अनुभव होय. माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असे आपल्याला वाटते, हेच आपले चुकते. एक भगवंतच मनापासून हवा असेल असे वाटते, म्हणते तो प्राप्त होतो आणि मग काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होय. हवं व नको याचा आग्रह नसावा, यातच वासनेचे मरण आहे आणि तुम्हाला न मागताही देव भरपूर काही देऊन जाईल. फक्त तुम्ही त्याच्या भक्तीत राहायला शिका. आपण लहानाचे मोठे झालो, विज्ञा संपादन केली आणि शाळा आपण शिकलो, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुले बाळे झालीत, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे. हे आपले हवे पण केव्हा संपणार? एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता यापुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही. आता काही एक नको आहे आणि जेवढं आहे त्यात समाधान आहे असे कधी वाटते का? म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही. ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसे लाभेल? मग समजा एका वेड्याच्या इस्पितळात आणि दवाखान्यात 200 वेडे आहेत. जर कुणी म्हणले ना की आता आणखी 100 वेडे आले की एक शहाणा त्यातून निर्माण होईल, तर हे कधीच शक्य आहे का? मग प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही आणि तुम्हाला फक्त भगवंत प्राप्तीत आणि नामातच आणि शांततेतच तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ नक्कीच करू नका, त्यांचा सरळ अर्थ घ्यावा. संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृतीनेच कळतो आणि ते कृती केल्यानेच आपल्याला त्याचे फळ मिळते. भजन, पूजन, नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे, तरच त्याचा योग्य परिणाम लवकर दिसू लागेल. दुखणे आले असता औषध घ्यावे, पण औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे. एकाला येतो एकाला नाही. औषधात गुण तरी परमार्थानेच ठेवला ना. मग ज्याचे ज्यात हित हवणे असेल
तसे तो परमार्थ करतो आणि हे लक्षात ठेवावे आणि त्यानुसार परमार्थ भक्तीत असावे. आपल्याकडून न कुणाचे दुखवावे अंतकरण, तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण. संगत धरावी पाहून, बाह्य भाषणावर न जावे भुलून. मिष्ट भाषण वरवरी, विष राहे अंतरी. असल्याची संगत नसावी वरी, समाधानांचे एकच स्थान. स्वामीन वाचून जगणे मिथ्या जाण. असे तुम्ही मनात स्थिर केले पाहिजे. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जाग झालो की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाहीत. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंदकात्मक आहे आणि म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही. म्हणून तुम्ही फळाची अपेक्षा करू नका. तो वरती जो भगवंत बसलाय त्याला सर्व काही माहिती आहे की तुम्हाला काय द्यायचे आणि तुमच्याकडून काय घ्यायचे आहे. म्हणून तुम्ही त्याला काही सांगायची गरज नसते. तो तुमच्या मनातलं ओळखून तुम्हाला त्याचं फळ नक्कीच देत असतो. ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी आणि नेहमी चांगली कृती केली तर त्याचे चांगलेच फळ आपल्याला मिळते. आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहतात. व त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण पाहावे. तो आपला रोग आहे आणि तो रोग लवकरच बरा व्हावा ही स्वामींचरणी आपण प्रार्थना करावी. आणि तुम्ही भगवंत भावात आणि भगवंत नामस्मरणात नक्कीच राहावे. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे आणि भगवंताचे प्रेम यायला एकतर 3 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे संतांची संगती करणे, दुसरा मार्ग म्हणजे सदिच्छाराची जोपासना करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने नक्कीच करावा आणि भगवंत प्राप्तीत लीन राहावे. म्हणजे भगवंत आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही आणि सर्व काही ते आपल्याला देत असतात. स्वामींच्या लीला ऐशा असती अपरंपार, स्वामी सत्ता चाले ऐसी जगावर. स्वामी कृपे तरलो जगी आजवर, जगी स्वामी नामाचा असे आधार. विश्वास असे पूर्ण सदा स्वामींवर, त्याच्या कृपे सुखी असे हा पामर. मग दास म्हणे स्वामी ऐसा कृपा सागर, माझे बोल सत्य करी सत्वर. आणि स्वामी प्रत्येकाची इच्छा याचप्रमाणे खरी करत असतात आणि स्वामी समर्थांना पाहिजे फक्त ती निर्मळ मनाची भक्ती आणि त्या भक्तीनेच आपण स्वामींना जिंकायचं असतं. आणि स्वामींना जिंकत असताना आपल्या कर्मावर आपली नजर ही हवाच लागते. कारण आपल्या कर्मावर जर आपण नजर ठेवली तर मग आपण चांगले कर्म आणि वाईट कर्म हे नक्कीच ओळखू शकू आणि त्यानुसार भगवंत आपल्याला कोणती शिक्षा देईल व कशासाठी देईल याचा आपण विचार करूनच आपण मग कर्म करत असतो. एक वेळचे जेवणाचे वांधण असताना तुम्हाला जे 2 वेळचे पोटभर जेवण मिळते ना, ते जेवण म्हणजेच आपली श्री स्वामी कृपा आहे असे समजा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्याला निर्माण होते ना, ती ताकद म्हणजेच श्री स्वामी समर्थ कृपा आहे असे समजा. आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे श्री स्वामी कृपा. आणि स्वामी कृपा असली तर कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूंचे शब्द म्हणजे श्री सद्गुरू आणि श्री स्वामी कृपा होय. आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे श्री स्वामी कृपा आहे. म्हणजे तुम्ही सर्व गर्व आणि अहंकार हे विसरून जाऊ इच्छिता. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे श्री स्वामी कृपा नव्हे, पण ते नसतानाही आयुष्यात असलेले समाधान म्हणजे श्री स्वामी कृपा आहे. म्हणून नेहमी स्वामींची कृपा आपल्या डोक्यावर असावी आणि स्वामींचा हात आपल्या पाठीवर असावा एवढीच इच्छा तुम्ही प्रगट केली पाहिजे. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः स्वामी तुम्हाला मदत करतील. म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा, स्वामींवर अनन्य भावाने श्रद्धा ठेवा आणि अनन्य भावाने प्रेम करा. जेवढे जास्त तुम्ही स्वामींना प्रेम कराल तेवढीच जास्त श्रद्धा तुमची स्वामींवर वाढत जाईल. आणि स्वामींवर जी श्रद्धा वाढली तर मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही आणि कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं तुम्हाला जमू शकणार नाही. मित्रांनो, प्रेम तुमच्यासाठी काहीही करते. तुमच्या आयुष्यात काहीही करण्यासाठी
तुम्ही प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवू शकता. तुम्हाला जे लक्षात ठेवायचे आहे ते तुम्ही देऊ शकता आणि प्रेमाच्या आवेगाला ते लक्षात ठेवायला सांगू शकता. प्रेमाचा आवेग तुम्ही तुमचा अलार्म म्हणून वापरू शकता आणि तुम्हाला योग्य वेळी उठवायला सांगू शकता. प्रेमाच्या आवेगाला तुम्ही तुमचे वैयक्तिक मदतनीस म्हणून नेऊ शकता. पैसे सांभाळणारा, आरोग्याची काळजी घेणारा, वजन योग्य ठेवणारा, नाती सांभाळणारा, चांगले अन्न ठेवणारा आणि चांगले अन्न खायला देणारा किंवा इतर कोणीतरी जबाबदारी तुमच्यावर त्यांच्यावर टाकू शकता. पण जेव्हा तुम्ही प्रेम, कृतज्ञता, कौतुक यासोबत पूर्णपणे एकरूप व्हाल तेव्हाच तुम्हाला असा अनुभव मिळेल. या आवेगासोबतच जेव्हा तुम्ही प्रेमाने जोडले जाल आणि सारे काही आपल्याच नियंत्रणाखाली असले पाहिजे असा अट्टहास सोडाल तेव्हाच ते शक्य होईल. तुमचा विश्वास जसा दृढ होत जातो तुम्हाला जाणवेल की कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता नसते. तुम्हाला ते वाटणारही नाही. गोष्टी फुलत जातील आणि तुम्ही त्यासोबत फुलत जाल. याने तुमचे आयुष्य खूप सुंदर होईल व तुमचा खूप फायदा होईल. आयुष्यातील आवेगासोबत साऱ्या गोष्टी एकत्र करा. प्रेमाच्या आवेगाने तुमच्यासाठी जे केले पाहिजे ते तुम्हाला वाटते ते तुमच्याकडे आहे अशी कल्पना करा. तशी भावना तुमच्या मनात येऊ द्या. प्रेम आणि कृतज्ञतेची भावना सोबत असू द्या. तुम्हाला जे हवे ते नक्कीच मिळेल. तुमची कल्पनाशक्ती वापरा आणि प्रेमाच्या आवेगाने तुमच्यासाठी काय केले पाहिजे ते ठरवा. आणि प्रेमाचा आवेग हा आयुष्याचा आणि विश्वाचा बुद्धांक आहे आणि ही बुद्धी एखादे फूल किंवा पेशी निर्माण करू शकते. अशी तुम्ही कल्पना केली तर तुम्हाला हे देखील जाणवेल की तुम्ही विचारलेला एकही प्रश्न वाया जात नाही आणि साऱ्या प्रश्नांचे उत्तर मिळते. आणि प्रेम तुमच्यासाठी काहीही करू शकते, पण त्यासाठी तुम्हाला त्यासोबत एकाग्र व्हावे लागेल आणि त्यानेच तुम्हाला प्रेमाच्या आयुष्यातील ताकद नक्कीच कळेल. मग प्रेमाने तुम्ही सर्वांच्या मनावर राज्य करू शकता आणि सर्वांचं मन नक्की जिंकू शकता. याने काय फरक पडेल? मग पसाज्यातून साधेपणा शोधून काढा आणि विसंवादातून सुसंवाद साधा. कठीण परिस्थितीतून संधी शोधा. तुमचे मन जर खूप साऱ्या गोष्टींनी भरलेले असेल तर या गोष्टी तुम्हाला खूप त्रास देतील आणि तुम्हाला जागा कमी पडतील. मग फारशा महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही विचार करत राहाल तर तुमचे डोके एकचित्र राहणार नाहीत. आणि दुकान बंद होण्यासाठी जर तुम्ही तुमचे कपडे ड्राय क्लिनिंगला दिले तर काय होईल? मग तुमची खेळाचा संघ यावेळी स्पर्धेत जिंकला नाही तर काय होईल? मग पुढचा आठवडा नेहमीच येतो. बस चुकली तर असा काय फरक पडणार असतो? मग काही वेळ रांगेत उभे राहण्याचे काय फरक पडणार असतो? या साऱ्या छोट्या गोष्टींनी काय फरक पडणार असतो? मग छोट्या गोष्टी तुमचे लक्ष विचलित करतात आणि त्याने तुमचे मन नुकसान होते. फारशा महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींना तुम्ही महत्त्व दिलेत तर तुम्हाला चांगले वाटणार नाही. या गोष्टींचे तुमच्या आयुष्यात फारसे महत्त्व नसते. यापैकी एकाही गोष्टीचे नाही. मग तुमच्या आयुष्यात सोपे करा. तुमच्या चांगल्या भावना जतन करण्यासाठी हे करा आणि असे करा. कारण या छोट्या गोष्टींच्या त्रासापासून तुम्ही जेव्हा मुक्त व्हाल ना तेव्हा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी जागा नक्कीच निर्माण होईल. आयुष्याला अर्थ द्या. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला तुम्ही अर्थ देता. कोणतीच परिस्थिती आपणाहून चांगली किंवा वाईट बनून येत नाही. प्रत्येक गोष्ट तटस्थ असते. इंद्रधनुष्य किंवा वादळ हे चांगले किंवा वाईट नसते. ते फक्त इंद्रधनुष्य आणि वादळ असते. तुम्हाला त्याकडे बघून असे वाटते त्यावरून तुम्ही इंद्रधनुष्याला नाव देता. वादळामुळे तुम्हाला कसे वाटते त्यावरून तुम्ही त्याला अर्थ देता. तुमच्या भावनानुसार प्रत्येक गोष्टीला अर्थ प्राप्त करून देत असता. मग नोकरी कधी चांगली किंवा कधी वाईट नसते. मग ती फक्त एक नोकरी असते. पण तुम्हाला त्या नोकरीबद्दल कसे वाटते त्यावरून ती चांगली की वाईट ते तुम्ही ठरवता. आणि एखादे नाते चांगले किंवा वाईट असत नाहीत. ते फक्त एक नाते असते. पण त्या नात्यांबद्दल तुम्हाला कसे वाटते यावरून तुम्ही त्याचा अर्थ लावता. मग कोणतीच गोष्ट चांगली किंवा वाईट नसते. विचार त्यांना तसे बनवतात. एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला दुखवले तर आकर्षणाचा नियम त्याला प्रतिसाद देतोच. पोलीस नियम किंवा इतर कोणत्याही मार्गाने हा आकर्षणाचा नियम त्या माणसाला असे दुखणे परत देतोच. पण एक गोष्ट आकर्षणाच्या नियमाबद्दल नक्की असते. आपण जे देतो ते आपल्याला परत मिळते. एखादा माणूस दुसऱ्या माणसामुळे दुखावला गेलाय आणि असे तुम्हाला दिसले तर जो माणूस दुखावला गेलाय त्याच्याबद्दल मनात चांगल्या भावना आणा. पण कोणाचेही परीक्षण करू नका. तुम्ही कोणाला वाईट ठरवले
तर तुम्ही प्रेम देऊ शकणार नाही. आणि दुसरे कोणी वाईट आहे असे समजणे म्हणजे तुम्ही स्वतःलाच वाईट समजत आहात आणि असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही जे देता ते तुम्हाला परत मिळते. दुसऱ्यांबद्दल जेव्हा तुम्ही वाईट भावना व्यक्त करता, त्यांनी काहीही केलेलं असो, तुम्ही स्वतःलाच वाईट म्हणून घेता आणि मग तुम्ही जे काही देता ते तुम्हाला परत मिळते. तुम्ही जेव्हा कोणाबद्दल वाईट भावना व्यक्त करतात, त्यांनी काही केलेलं नसो किंवा असो, मग त्या वाईट भावना तुमच्याकडे नक्कीच परत येतात. तुम्ही ज्या तीव्रतेने या भावना व्यक्त केलेल्या असतात, त्याच तीव्रतेने त्या तुमच्याकडे परत येतात आणि मग तुम्ही म्हणतात, हे असे कसे झाले? तुमच्या आयुष्यात नकारात्मक परिस्थिती निर्माण करत प्रेमाच्या आवेगाला कोणतीही कारणे सांगून चालत नाही. प्रेमाने भरलेले आयुष्य हेच खरे आयुष्य असते. त्यात एक श्रीमंती असते. त्याने सतत सौंदर्य आणि शक्ती रुंदावत असते. प्रेम ही जगाची शक्ती आहे. प्रेमाच्या आवेगाला कोणीही विरोधक नाही. आयुष्यात केवळ प्रेम हीच एक शक्ती आहे आणि नकारात्मकतेला आवेग कधीच नसतो. पूर्वीच्या काळी नकारात्मकतेला अनेकदा राक्षस किंवा वाईट असे संबोधले जात असे. मग या प्रवृत्तीचे पालन करावेसे वाटणे म्हणजे नकारात्मक भावनांच्या आणि विचारांच्या आहारी जाणे. अशा वेळी तुम्ही प्रेमाच्या सकारात्मक आवेगासोबत नसता. मग नकारात्मकतेचा कोणताही आवेग नसतो. मग केवळ एकच आवेग असतो आणि तो म्हणजे प्रेमाचा आवेग. जगात तुम्ही ज्या कोणत्या नकारात्मक गोष्टी बघता त्या केवळ प्रेमाच्या अभावामुळे असतात आणि तयार झालेल्या असतात. ते नकारात्मकता माणूस, जागा, परिस्थिती, घटना यांच्या स्वरूपातील असते आणि ती नेहमी प्रेमाच्या अभावामुळेच येते. मग दुःखाचा कोणताही आवेग नसतो. दुःख म्हणजे आनंदाचा अभाव आणि सारा आनंद प्रेमातूनच येतो. अपयशाचा कोणताही आवेग नसतो. अपयश म्हणजे यशाचा अभाव असणे आणि यश नेहमी प्रेमातूनच मिळत असते. आजाराचा कोणताही आवेग नसतो. आजारपण म्हणजे चांगल्या आरोग्याचा अभाव आणि चांगले आरोग्य प्रेमामुळे मिळते. गरिबाचा कोणताही आवेग नसतो. गरिबी म्हणजे कोणतीही गोष्ट मोठ्या प्रमाणावर असण्याचा अभाव व तो देखील प्रेमाच्या अभावामुळेच निर्माण होतो. प्रेम हा आयुष्याचा सकारात्मक आवेग आहे आणि कोणतीही नकारात्मक गोष्ट नेहमीच प्रेमाच्या अभावामुळे येते. आणि नकारात्मकतेपेक्षा प्रेम देण्याच्या बिंदूवर जेव्हा लोक येतील तेव्हा पृथ्वीवरील नकारात्मकता झपाट्याने नष्ट होत असल्याचे आपल्याला नक्कीच दिसून येईल. कल्पना करा, प्रत्येक वेळी जेव्हा प्रेम देण्याचे तुम्ही ठरवाल, तुमचे प्रेम साऱ्या जगाला त्याच बिंदूवर आणण्यासाठी मदत करत असते. आणि काही लोकांना वाटते आपण या बिंदूच्या खूप जवळ आलेलो आहोत आणि जे चुकत असतील किंवा बरोबर हीच वेळ असते जगाला खूप प्रेम देण्याची आणि तुमच्या आयुष्यासाठी हेच करा, तुमच्या देशासाठी हेच करा आणि जगासाठी हेच करा. जेव्हा तुमचे हृदय योग्य प्रकारे काम करत असते, वैयक्तिक आयुष्य फळाला येते आणि वैयक्तिक आयुष्य फळाला आले की कौटुंबिक आयुष्य सुरळीत होते आणि कौटुंबिक आयुष्य चांगले झाले की राष्ट्राचे आयुष्य सुरळीत होते आणि जेव्हा राष्ट्राचे आयुष्य सुरळीत होते तेव्हा जगाला शांतता नक्कीच लाभते. मग ते तुमच्या मनावर आहे, तुम्ही ते कसे करतात. जगात इतकी शक्ती दिसून येते कारण तुम्ही खूप प्रेम देऊ शकता आणि तुमच्या प्रेमानेच तुम्हाला ते परत मिळत असते. आणि तुम्ही जर प्रेम द्याल तर तुम्हाला नक्कीच प्रेम परत मिळेल आणि तो जो तुम्ही दुःख द्याल तर नक्कीच तुम्हाला दुःख परत मिळत असते. म्हणून तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही काय परत द्यायचे आणि काय घ्यायचे. आता यात शिकण्यासारखे मुद्दे असे आहेत की प्रत्येक गोष्टीला लहरी असतात. प्रत्येक गोष्टीला आणि तुमच्या मनात ज्या काही भावना असतात त्याच तुम्हाला इतर गोष्टी आणून देत असतात आणि या गोष्टी तुमच्या लहरींशी जोडणाऱ्या असतात. आयुष्य तुम्हाला प्रतिसाद देत असते आणि ते तुमच्याशी संवाद साधत असते. आणि जी गोष्ट तुम्ही बघता, प्रत्येक खूण, रंग, माणूस, वस्तू, तुम्ही जे ऐकता, ती परिस्थिती, घटना तुमच्याप्रमाणेच लहरींवर असतात. आणि तुम्ही जेव्हा आनंदी असता आणि तुम्हाला आनंदीच वाटत राहते तेव्हा केवळ आनंदी माणसे, परिस्थिती, घटना तुम्हाला मिळतात. आणि आयुष्यात अपघात किंवा योगायोग नसतात. सारे काही जुळून आलेले असते कारण प्रत्येकाला लहरी असतात. ते आयुष्याचे साधे भौतिकशास्त्र असते. विश्वाचे देखील तुम्हाला जे आवडते त्याचा विचार करा. तो तुमच्या प्रेमाच्या आवेगाचे प्रतीक बनवा आणि जेव्हा केव्हा तुम्ही ते प्रतीक बघाल किंवा ऐकाल तेव्हा प्रेमाचा आवेग तुमच्या सोबत आहे याची तुम्हाला जाणीव होईल. तुम्ही जे काही कराल तेव्हा प्रेमाच्या आवेगाला तुमच्या समोर ठेवा आणि दिवसातील प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने पार पडत आहे असे समजा आणि तुमच्या आत प्रेमाची जाणीव होऊ द्या. दररोज प्रश्न विचारा. तुम्ही जेव्हा प्रश्न विचाराल तुम्ही प्रश्न निर्माण करत असता आणि त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळते. आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला मदत हवी असेल
तर प्रेमाच्या आवेगाला काबूत ठेवा आणि प्रेमाचा आवेग तुमचा वैयक्तिक मदतनीस होऊ शकेल, व पैसे सांभाळणारा होऊ शकेल आणि वैयक्तिक आरोग्य प्रशिक्षित होऊ शकेल आणि नात्यांमधील तुमचा गोडवा नक्कीच वाढू शकेल. तुम्हाला छोट्या गोष्टींचा त्रास होत असेल, त्याने तुमचे लक्ष विचलित होत असेल, तर तुमचे आयुष्य सोपे करण्याचा प्रयत्न करा. छोट्या गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. या गोष्टींना काय फरक पडणार असतो, मग तो तुमच्या लक्षात येतो. प्रेमाच्या आवेगाला कोणीही विरोधक नसतो. प्रेमापेक्षा मोठी दुसरी कोणती शक्ती नसते. कोणत्याही नकारात्मक गोष्टी तुम्ही बघता तेव्हा त्या केवळ प्रेमाच्या अभावामुळे आलेल्या असतात आणि तेव्हा तुम्ही प्रेम देणे ही गरजेचे असते. मग तुम्ही जेवढे जास्त प्रेम द्याल तेवढे जास्त तुमच्यासोबत चांगले घडत जाईल. म्हणून लक्षात घ्या, तुमचे जगाकडे तुम्ही कसे बघता यावर जग तुमच्याकडे बघत असते. आणि जर तुम्ही चांगल्या नजरेने आणि चांगल्या आशेने जगाकडे बघितले तर मग जगसुद्धा तुम्हाला तेच देईल जे तुम्ही विचार करत आहात. अस्तित्व नसणे या गोष्टीचे मनुष्य प्राणी कल्पनाही करू शकत नाही. आपले शरीर जिवंत नाही ही बाब एकमेव आपण स्वीकारू शकतो, पण अस्तित्व नाही असे आपण स्वीकारू शकत नाही. तुम्ही असा विचार का करता? ही निसर्गाची चूक आहे असे तुम्हाला वाटते का? तर तसे नाही. अस्तित्व नसणे तुम्ही स्वीकारू शकत नाही, कारण अस्तित्व नसणे हे तुमच्या दृष्टीने अशक्य असते. तुम्ही जर याची कल्पना करू शकला असतात तर तुम्ही ते प्रत्यक्षाने आणू शकला असतात, पण तुम्ही ते करू शकत नाही. तुम्ही कायम अस्तित्वात होतात आणि कायम अस्तित्वात राहणार आहात, कारण तुम्ही या निर्मितीचा भाग आहात. तुम्ही आणि मी आणि राजे अस्तित्वात नाही असा कोणताच काळ नव्हता. आपण अस्तित्वात नसणार असाही काळ कधी येणार नाही. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण यात आपण आपले शरीर तेच असते, तसेच आपले दुसरे शरीर आपल्या मृत्यूनंतरही असते. शहाणी माणसे या बदलांमुळे फसत नाहीत आणि ते नेहमी आपलं जीवन एकदम सुरळीतपणे जगत असतात. मग एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर काय होते? शरीर काही अस्तित्वहीन होत नाही, कारण अशी कोणती गोष्ट अस्तित्वात नाही. शरीर पंचमहातत्वात विलीन होते आणि ते तुमच्यात असल्याने खरे तुम्ही अस्तित्वहीन होत नाही. असणे हा शब्द तुम्हाला सांगतो की तुम्ही कायम असणार आहात आणि असलेले हे विशेषण तुम्हाला लागू होत नाही. तुम्ही एक निरंतर अस्तित्व असता आणि जे तात्पुरते मानवी शरीरात असते. तुमचे अस्तित्व जर थांबले तर विश्वास एक पोकळी निर्माण होईल आणि सारे जग त्या पोकळीत कोसळेल. एखाद्या शरीरातील हे अस्तित्व तुम्ही बघू शकत नाही, कारण प्रेमाच्या लहरी देखील तुम्ही बघू शकत नाही. अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाच्या लहरी देखील तुम्ही बघू शकत नाही आणि प्रेमाच्या लहरी या निर्मितीच्या सगळ्यात मोठ्या लहरी असतात. कोणतेही महान वैज्ञानिक उपकरण या प्रेमाच्या लहरी मोजू शकत नाही. पण लक्षात ठेवा की तुम्ही प्रेम जपू शकता. त्यामुळे तुम्ही जर कोणाला आता कधीच बघू शकणार नसाल तरी या प्रेमाच्या लहरींसोबत तुम्ही त्यांची जाणीव व सतत करू शकता आणि ठेवू शकता. दुःखी किंवा नैराश्यग्रस्त असताना तुम्ही ही जाणीव ठेवू शकत नाही, कारण या प्रकारच्या लहरींजवळ प्रेमाच्या लहरी जाऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही प्रेम आणि कृतज्ञतेच्या उच्च लहरींसोबत असता, तुम्ही त्यांची जाणीव ठेवू शकता आणि ते कधीही तुमच्यापासून फार दूर नसतात आणि तुम्ही देखील त्यांच्यापासून दुरावलेले असत नाही. प्रेमाच्या आवेगाने तुम्ही त्यांच्याशी सतत जोडलेले असता. स्वर्ग तुमच्यातच असतो एवढं तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. स्वर्ग आणि पृथ्वीचे सारे नियम तुमच्यातच वास करत असतात. फक्त तुम्ही हे ओळखू शकत नाही, कारण तुम्ही त्याचा प्रयत्न नक्कीच करत नाही. तर मित्रांनो, स्वर्ग तुमच्यातच असतो असे पुरातन ग्रंथ सांगतात आणि ते तुमच्या लहरींबद्दलच सांगत असतात. तुम्ही जेव्हा तुमचे मानवी शरीर सोडता, तुम्ही लगेच शुद्ध प्रेमाच्या उच्च लहरींवर जाता, कारण ती तुमच्या अस्तित्वाची लहर असते. पूर्वीच्या काळी या लहरींना स्वर्ग म्हणत, पण याच आयुष्यात तुम्ही स्वर्ग शोधला पाहिजे. तुमचे शरीर मेल्यानंतर नाही, तुम्ही इथे स्वर्ग शोधला पाहिजे, पृथ्वीवर असतानाच. आणि खरे तर हा स्वर्ग तुमच्यातच असतो, कारण स्वर्ग म्हणजे तुमचे असणे आणि पृथ्वीवर स्वर्ग शोधण्यासाठी तुम्हाला त्याच लहरींवर जगावे लागेल. शुद्ध प्रेम आणि आनंद तुम्हाला निर्माण करावे लागेल. जीवनाच्या प्रेमासाठी तुम्ही पुढे जाता का नाही हा प्रश्न नसतो, पण तुम्ही त्यातून किती आनंद घेता हे महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातून किती आनंद घेता हे खूप महत्त्वाचे आहे. आणि आनंदित राहणे हे तुमच्या हातात आहे. म्हणून तुम्ही किती आनंदी राहता आणि कसे राहता हे तुम्हाला ठरवायला लागेल. तुम्ही जीवनाच्या प्रेमासाठी भरपूर काही गोष्टी करू शकता. तुम्ही पुढे जाता की नाही असा प्रश्न असतो,
तुम्ही त्यातून किती आनंद घेता हे महत्त्वाचे असते. म्हणून तुम्हाला मी हे परत सांगतोय, कारण जीवनातून आपण आनंद पूर्ण निचोडून घेतला पाहिजे. तुम्ही एक निरंतर अस्तित्वात जगातील सारे अनुभव तुम्ही सर्व काळ घेऊ शकता. तुम्ही कायम असता, त्यामुळे वेळेची कमतरता पडण्याची शक्यता नाही. खूप धाडसी गोष्टी तुम्ही वाट बघत असतात आणि केवळ पृथ्वीवरची आव्हाने नाहीत, तर दुसऱ्या जगातील आव्हाने सुद्धा, आकाशगंगा, दिशा आणि असे आयुष्य ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, पण अनुभवू शकतो. आणि आपण ते अनुभवू शकतो कारण त्या निर्मितीचा आपणही एक भाग असतो. आतापासून लाखो हजारो वर्षांनी आपण जेव्हा दुसऱ्या आव्हानाकडे बघू, तिथे जगण्यामध्ये दुसरे जग असेल, मग आकाशगंगेमध्ये आकाशगंगा असतील आणि अमर्यादित दिशा असतील, मग साऱ्या अनंतात ते भरून राहिलेलं असेल. आता या सगळ्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा तुम्ही थोडं जास्तच खास आहात? तुम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा तुम्ही थोडं जास्त मौल्यवान आहात, असं वाटतं का तुम्हाला? मग तुम्ही तुम्हाला माहीत नसलेला प्रत्येक माणूस आणि जन्मलेला प्रत्येक माणूस यांना कधीही अंत नसतो. आयुष्याला कवेत घेऊन त्याचे आभार मानणे तुम्हाला आवडणार नाही. पुढे येणाऱ्या आव्हानांबद्दल तुम्ही उत्साही नाही आणि पर्वताच्या शिखरावर उभे राहून निरंतर आयुष्याचे स्वागत करायला तुम्हाला आवडणार नाही. मित्रांनो, तुमच्या आयुष्याचा हेतू काय आहे सर्व काही ठरवत असतो. कृतज्ञता आणि आनंद हीच तुमच्या आयुष्यासाठीची कारणे आहेत. आनंद हाच तुमच्या आयुष्याचा हेतू आहे. तुमच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त आनंद कोणता असतो असे तुम्हाला वाटते? देणे. मी म्हटले असते तुमच्यासाठी हे म्हणणे सोपे आहे, पण मी जगण्यासाठी संघर्ष करत आहे आणि जेमतेम माझ्या गरजा भागवू शकत आहे, त्यामुळे माझ्याकडे देण्यासारखे काही नाही. देणे हाच आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद आहे, कारण जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्यात संघर्ष करावा लागणार आहे. आयुष्यात एका समस्येवर दुसरी येतच राहते आणि जेव्हा तुम्हाला वाटत असते की सारे काही सुरळीत चालले आहे, काहीतरी समस्या तुमच्यासमोर येऊन उभी टाकते. मग तुम्ही पुन्हा संघर्ष सुरू करता. आयुष्यातील सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे देणे आणि केवळ एकच गोष्ट तुम्ही देऊ शकता, ते म्हणजे प्रेम. तुमचे प्रेम, तुमचा आनंद, तुमची सकारात्मकता, तुमचा उत्साह, तुमची कृतज्ञता आणि तुमचे ध्येय याच खऱ्या आणि कायमस्वरूपी अशा गोष्टी असतात. निर्मितीमधील तुमच्या आतील प्रेम या गोष्टींचा जवळ जगातील इतर कोणतीही गोष्ट जाऊ शकणार नाही. तुमच्यातील उत्कृष्ट असे काही द्या आणि प्रेम द्या, कारण ते इतर सर्व गोष्टींसाठी चुंबकासारखे काम करते. त्यामुळे तुमचे आयुष्य श्रीमंत होते, कारण जेव्हा तुम्ही प्रेम देता तुम्हालाही खूप प्रेम परत मिळते आणि आनंदही परत मिळतो. तुमच्या घेण्याचाही क्षमतेपेक्षा जी जास्त मिळते. तुम्ही जे असता त्यावरून तुम्हाला असे भरभरून प्रेम मिळते. आणि एक दिवस जेव्हा माणूस वारा, लाटा, लहरी, गुरुत्वाकर्षण यांनाही जिंकेल, तेव्हा आपण देवासाठी प्रेमाची ऊर्जा धरून ठेवू. आणि मग जगाच्या इतिहासात दुसऱ्यांदा माणूस आगीचा शोध लावेल आणि ती आग आपल्या मनात निर्माण होईल. आणि ती आग नक्कीच आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे, तेव्हाच आपण सुखप्राप्तीकडे जाऊ शकतो. तुमच्या प्रेमासोबतच तुम्ही या जगात प्रवेश केलात आणि ती एक गोष्ट असते जे तुम्ही तुमच्यासोबत नेता. आणि तुम्ही जेव्हा इथे असता, मग प्रत्येक वेळी जेव्हा सकारात्मकता निवडता, जेव्हा तुम्हाला चांगले वाईट असते, तुम्ही प्रेम देत असता, मग तुम्ही जगाला प्रकाशमान करत असता. आणि जी तुमची इच्छा असते, ते तुमचे स्वप्न असते, त्यावर तुमचे प्रेम असते आणि ते साऱ्या तुमच्या मागे आहेत. आणि विश्वातील सगळ्यात उत्कृष्ट असा आवेग तुमच्यासोबत असतो आणि त्यासोबत एक छान आयुष्य तुम्हाला मिळते. शक्ती तुमच्या हातच आहे, फक्त तुम्ही आरंभ करायला हवा आणि तुम्ही सर्व शक्तीनिशी प्रेमाने तुम्ही शरण गेले पाहिजे. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, यातून शिकण्यासारखे भरपूर काही आहे. तुम्ही कायम अस्तित्वात असता आणि कायम अस्तित्वात राहणार असता, कारण तुम्ही त्या निर्मितीचा भाग असता. तुम्हाला माहीत असलेला प्रत्येक माणूस आणि जन्मलेला प्रत्येक माणूस यांना कधीही अंत नसतो. पृथ्वीवर स्वर्ग शोधणे म्हणजे तुमच्या अस्तित्वाची मिळत्या जुळत्या लहरींवर आयुष्य जगणे. शुद्ध प्रेम आणि आनंद देणे हा आयुष्यातील सर्वोच्च आनंद आहे, कारण जोपर्यंत तुम्ही देत नाही, तुमचा संघर्ष सुरूच राहील. आणि तुमचे प्रेम, तुमचा आनंद, तुमची सकारात्मकता, तुमचा उत्साह, तुमची कृतज्ञता आणि तुमचे ध्येय या जगातील सगळ्याच गोष्टी आहेत आणि निरंतर गोष्टी आहेत. त्यांच्या जवळपासही जगातील दुसरी कोणतीही गोष्ट जाऊ शकत नाही. हीच जगातील ही सगळ्यात सुंदर निर्मिती आहे आणि ती निर्मिती तुमच्यातील प्रेम पाहून येत असते. प्रेम द्या, कारण जीवनातल्या प्रत्येक समृद्धीला ते चुंबकासारखे आकर्षून घेते.
तुम्ही इथे असताना प्रत्येक वेळा तुम्ही जेव्हा सकारात्मकता, चांगली भावना, प्रेम देणे यांची निवड करताना, तेव्हा तुम्ही जगादेखील प्रकाश देत असता आणि शक्तीमुळे तुमच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद कायम येऊ देत. आणि हीच तुमची आणि माझी स्वामींचरणी प्रार्थना राहील. आणि स्वामींचरणी हीच प्रार्थना राहील की तुम्हाला संपूर्ण सुख हे प्राप्त होऊ दे आणि तुमच्या मार्गावर सर्व जे काटे असतील ते मिटून जाऊ दे, ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि त्या प्रार्थनेने सर्व काही शक्य होत असते. तुम्ही एक चुंबक आहात एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही जे देता तेच तुम्हाला न चुकता परत मिळते. या तत्वावर आकर्षणाचा नियम आधारित आहे. आणि तुम्ही चुंबकत्व वापरता आणि संपत्ती, आरोग्य, नाती, व्यवसाय, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आणि अनुभव हे सारे काही तुमचे विचार आणि भावनांवरच आधारलेले असते. पैशाबद्दल सकारात्मक भावना ठेवा आणि तुमची परिस्थिती तुमच्याकडे ओढली जाईल. माणसं जोडली जातील, अशा गोष्टी घडतील ज्याने तुमची संपत्ती वाढेल, ओढली जाईल आणि माणसं जोडली जातील. मग लक्षात ठेवा, आणि नकारात्मकता परिस्थिती तुमच्याकडे ओढली जाईल, म्हणून तुमच्याकडे पैशांची कमतरता निर्माण होईल. तुम्ही जेवढे नकारात्मक लोकांसोबत राहाल तेवढे तुम्ही नकारात्मक होत जाल. मानवजात कायम प्रेमाचा नियम पाळेल अथवा नाही हे मला माहीत नाही, पण त्यामुळे मी व्यथित होता कामा नये. हा निर्णय आणि हा नियम गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणेच काम करतो. आपण त्याला स्वीकारले किंवा स्वीकारले नाही तरी पण तो काम करत असतो. आणि तो काम आपलं नित्य नेमाने करतो आणि प्रेमळ भक्तीने करतो. तुम्ही जेवढी खात्री बाळगाल तेवढा हा नियम तुमचा प्रतिसाद देत राहील. आणि तुमचे विचार चांगले आहेत की वाईट याने काही फरक पडत नाही. तुम्ही जे देत आहात आणि देत जाता तेच तुम्हाला परत मिळते. शब्दांचा प्रतिध्वनी कसा तयार होतो तशी जी प्रक्रिया असते. याचाच अर्थ तुमचे विचार आणि भावना बदलल्या तर तुम्ही तुमचे आयुष्यही बदलू शकता. सकारात्मक विचार आणि भावना व्यक्त करा आणि त्याद्वारे तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकाल. सकारात्मक आणि नकारात्मक विचार तुमच्या मनात कायम येत असतील, पण ते न येऊ देणे यात पण एक श्रेष्ठत्व आहे. आणि तुमच्या मनामध्ये जर नकारात्मक विचार येत असतील तर मग तुम्ही नक्कीच भगवंत नामस्मरण केले पाहिजे. तुम्ही जे ऐकता आणि जे बोलून दाखवता तेच तुमचे विचार असतात. किती छान दिवस आहे असे तुम्ही जेव्हा एखाद्याला सांगता तेव्हा तुमच्या मनात आधी तो विचार आलेला असतो आणि त्यानंतर शब्द बाहेर पडतात. आणि तुमच्या विचारांवर तुमची कृतीसुद्धा ठरलेली असते. तुम्ही जेव्हा सकाळी अंथरुणातून उठता आणि तुमच्या मनात आधी उठण्याचा विचार आलेला असतो, पण प्रथम विचार केल्याशिवाय तुम्ही कोणतीही कृती करू शकत नाही. तुमचे शब्द आणि कृती सकारात्मक असेल की नकारात्मक हे तुमचे विचारच ठरवतात. पण तुमचे विचार सकारात्मक आहेत की नाही आणि नकारात्मक हे तुम्हाला कसे कळणार? मग तुम्हाला काय पाहिजे आहे, हे तुमचे कशावर प्रेम आहे, असे विचार जेव्हा तुमच्या मनात येतात तेव्हा ते सकारात्मक असतात. तुम्हाला जे आवडत नाही, ज्यावर तुमचे प्रेम नाही, असे विचार जेव्हा मनात येतात तेव्हा ते नकारात्मक असतात. आणि हे इतके सोपे आणि साधे आहे. तुम्हाला आयुष्यात एखादी गोष्ट हवी असते कारण ती गोष्ट तुम्हाला आवडत असते. एक क्षण थांबा आणि विचार करा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या तुम्हाला नको असतात, हो की नाही? मग प्रत्येक माणसाला जे आवडते तेच हवे असते आणि प्रत्येकाला जे आवडत नाही ते नको असते. मग मला या चपला खूप आवडल्या असे तुम्ही म्हणता तेव्हा तुमचे विचार सकारात्मक असतात आणि त्याचीच परिणती म्हणजे त्या तुम्हाला आवडलेल्या चपला तुमच्याकडे असतात. आणि जेव्हा तुम्हाला नको असलेल्या आणि आवड नसलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलता, उदाहरणार्थ किंमत बघा चपलांची, लुटता येत नुसते, असे तुम्ही बोलता, कारण त्यावेळी तुमच्या मनात नकारात्मक विचार असतात आणि त्यामुळे तुम्ही त्या चपला कधीच विकत घेत नाही. बहुतेक लोक त्यांना आवडत असलेल्या गोष्टींपेक्षा आवडत नसलेल्या गोष्टींबद्दल बोलतात. प्रेमापेक्षा नकारात्मक गोष्टी ते जास्त प्रमाणात देतात आणि असे करताना ते नकळतपणे स्वतःला चांगल्या गोष्टीपासून दूर ठेवत असतात आणि चांगल्या गोष्टी त्यांच्यापासून नक्कीच दूर जातात. प्रेमाशिवाय चांगले आयुष्य जगणे अशक्य आहे. ज्या व्यक्ती चांगले आयुष्य जगतात त्या नेहमीच नावडत्या आणि नकारात्मक गोष्टींपेक्षा आवडत्या आणि प्रिय गोष्टींबद्दल बोलत असतात. जे व्यक्ती झगडत असतात त्या नेहमीच नावडत्या आणि नकारात्मक गोष्टींबद्दल बोलत असतात. आयुष्यातील सारी दुःखे आणि बेजळगळपणापासून एकच शब्द आपल्याला मुक्त करतो आणि तो म्हणजे प्रेम. आणि ते प्रेम तुम्ही स्वामी समर्थांना दिलं पाहिजे. स्वामी समर्थांना जेवढं तुम्ही प्रेम द्याल तेवढंच ते तुम्हाला त्यातलं परत देतील आणि तुम्हाला श्रेष्ठ बनवतील. आपले प्रेम नक्कीच व्यक्त करा. जेव्हा तुम्ही आर्थिक अडचणी, नातेसंबंध, व्यवसायातील नफातोटा, आजारपण याबद्दल बोलत असता तेव्हा तुम्ही त्यावर प्रेम करत नसता.
एखाद्या वाईट गोष्टींबद्दल तुम्ही बोलत असता. एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती तिने तुम्हाला वाईट अनुभव दिला असतो, त्याबद्दल तुम्ही बोलता, तेव्हा तुम्ही प्रेमाने बोलत नसता. तुमच्या वाईट दिवसांबद्दल बोलणे, एखाद्या भेटीसाठी उशिरा पोहोचणे, वाहतुकीत अडकणे किंवा बस चुकणे, या साऱ्या तुम्हाला न अडवणाऱ्या गोष्टी आहेत. दररोज अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टींबद्दलच तुम्ही बोलत राहिलात तर मग साऱ्या लहान लहान गोष्टी तुम्हाला त्रास देत राहतील. तुमचे आयुष्य कठीण होऊन बसेल. दिवसभरातील चांगल्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलले पाहिजे आणि ज्या भेटी चांगल्या झाल्या त्याबद्दल बोलले पाहिजे. वेळेत पोहोचणे तुम्हाला कसे आवडते याबद्दल बोला आणि आरोग्यदायी राहणे असे चांगले याबद्दल बोला. आणि तुमच्या व्यवसायात नफा कमावणे तुम्हाला कसे आवडते याबद्दल बोला. आणि दिवसभरातील चांगल्या भेटी व चांगली परिस्थिती याबद्दल नक्कीच बोला. जे तुम्हाला आवडते त्याबद्दल तुम्ही बोलले पाहिजे. कोणत्या गोष्टीवर प्रेम करायला तुम्हाला आवडेल आणि त्याबद्दल तुम्ही बोलले पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही जर सतत नकारात्मक गोष्टी व्यक्त करत राहिलात आणि न आवडणाऱ्या गोष्टीमध्येच गुंतून गेलात तर तुमची अवस्था पिंजऱ्यात देखील पोपटाप्रमाणे होईल आणि तुम्ही स्वतःला बंदिस्त करून घ्याल. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला जेव्हा नकारात्मक गोष्टींबद्दल बोलाल तेव्हा तुम्ही या पिंजऱ्याला आणखी एक सळी लावत जाल आणि सगळ्या चांगल्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवत जाल. उत्कृष्ट आयुष्य जगणारी माणसे नेहमी चांगल्या गोष्टीबद्दल बोलत असतात आणि असे करण्याने आयुष्यातील सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी त्यांना भरभरून मिळतात. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे ते नक्कीच मुक्त असतात आणि ते मुक्त असली म्हणजे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे नक्कीच करता येतं. असे उत्कृष्ट आयुष्य जगण्यासाठी तुरुंगाप्रमाणे भासणाऱ्या पिंजऱ्याचे बंधन तोडू नका. प्रेम द्या. तुम्हाला जे आवडते त्याच्याबद्दल बोलत राहा. मग ते प्रेमच तुम्हाला मुक्तपणाचा नक्कीच अनुभव देईल. मग तुम्हाला सत्य कळेल आणि हे सत्य तुम्हाला मुक्त करेल. आणि हे मुक्त करत असताना तुम्हाला जेवढ्या गोष्टी कळतील तो तुमचा जीवनाचा नक्कीच अनुभव असेल. आणि असा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला जीवनात उतार चढावे पाहावेच लागतील. प्रेमाच्या ताकदीसमोर कोणतीच गोष्ट असाध्य नसते. तुम्ही कोणीही असा, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असा आणि प्रेमाच तुम्हाला मुक्ततेची जाणीव करून देईल. मला एक महिला मित्र भेटली होती असे लेखक म्हणतात. आणि जिथे केवळ प्रेमामुळे सारी बंधने तोडून टाकली. ती खूप गरीब होती आणि 20 वर्षाच्या वैवाहिक जीवनात खूप छळ सहन केल्यानंतर मुलांना एकटे वाढवण्याची वेळ तिच्यावर आली होती. आणि खूप कठीण परिस्थितीतून जात असताना देखील तेव्हा राग, चीड आणि कोणतीही वाईट विचार मनात येऊ दिले नाहीत. आणि तिच्या नवजाताबद्दल ती कधीही त्याबद्दल त्याच्या अपेक्षित गुणांबद्दल मात्र ती भरभरून आणि सकारात्मकतेने बोलत राही. मग युरोप फिरण्याच्या तिच्या स्वप्नांबद्दल ती बोलत असे. पण प्रवासासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. तरी देखील तिने पासपोर्टसाठी अर्ज केला आणि तिला पासपोर्ट मिळाला. मग तिने त्या प्रवासासाठी तिला लागणाऱ्या काही वस्तूही विकत घेऊन ठेवल्या. आणि काही काळाने तिला एक छान हवा तिचा नवराही मिळाला. लग्नानंतर ते स्पेनला गेले आणि आता ती खूप छान आयुष्य जगत होती. ज्यावर आपले प्रेम नाही त्याबद्दल या महिलेने कधी तक्रार केली नाही. उलट ती प्रेम देत राहिली आणि त्याबद्दल विचार करत राहिली, व्यक्त होत राहिली. असे करताना अडथळ्यांपासून तिने स्वतःला दूर ठेवले आणि एक सुंदर आयुष्य तिला नक्कीच मिळाले. आणि असं आयुष्य जगत असताना माणसाला कशाची भीती वाटत नाही आणि कशाची चिंता वाटत नाही. मग तुम्ही फक्त भगवंतावर अवलंबून असते. तुम्ही तुमचे आयुष्य बदलू शकता कारण तुमच्याकडे विचार करण्याची अमर्यादित क्षमता आहे. त्यामुळेच आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे खेचून आणण्याची क्षमता देखील तुमच्याकडे आहे. व सकारात्मक विचार आणि शब्दांपेक्षा तुमच्याकडे असलेली शक्ती खूप मोठी आहे. कारण आकर्षणाचा नियम नेहमीच तुमच्या विचारांना आणि भावनांना प्रतिसाद देत असतो. आणि प्रेमाची भावना तुम्ही जतन करून ठेवली पाहिजे जेणेकरून तुमची शक्ती तुमच्या पाशीच राहील. आणि प्रेम म्हणजे नियमाचे समाधान आहे आणि असे समाधान तुम्हाला नक्कीच मिळत राहील. मित्रांनो, भावनांची ताकद खूप मोठी आहे. भावना या गुप्त असतात. तुम्ही त्या जपून ठेवल्या पाहिजे. तुम्ही भावना जाणणारे व्यक्ती आहात. जन्माला आलेल्या क्षणापासून कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला भावना असतात आणि तुम्हाला आपुलकी, प्रेम असते. मग हीच बाब जर इतर व्यक्तींच्या बाबतीतही खरी झाली आणि झोपलेल्या असताना तुम्ही मनातले विचार जाणीवपूर्वक थांबवू शकता, पण तुमच्या भावना कधी थांबत नाहीत. कारण आयुष्य अनुभवणे म्हणजे अनुभव जगणे. तुम्ही एक भावना जाणणारे व्यक्ती आहात आणि त्यामुळेच तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव अशा प्रकारे बनलेला असतो की तुम्ही आयुष्य अनुभवू शकता. आणि तुम्हाला दृष्टीची जाण असते आणि ऐकणे, चव घेणे, वास घेणे आणि स्पर्श करणे या साऱ्या जाणीवा तुम्हाला असतात.
त्यामुळेच तुम्ही आयुष्य अनुभवू शकता. या भावनांच्या जाणीवा असतात कारण तुम्ही जे पाहता, ऐकता, ज्याची चव घेता, ज्याचा वास घेता, ज्याला स्पर्श करता आणि ते अनुभवण्यासाठी या भावनाच तुम्हाला सक्षम करतात. तुमच्या संपूर्ण शरीरावर त्वचेचे आवरण असते आणि यामुळेच तुम्हाला जाणीव होते आणि त्यामुळेच तुम्ही सारे काही अनुभवू शकता. एखाद्या क्षणी तुम्हाला कसे वाटत असते हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचे असते. कारण तुम्हाला त्यावेळी कसे वाटते आहे त्यावरच तुमचे आयुष्य घडत असते आणि तुमचे आयुष्य घडत असताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव येणे हे खूप महत्त्वाचे आहे. चांगल्या आणि वाईट भावना तुमच्या मनात नेहमी घर करत असतात. आयुष्यातील इतर अनेक गोष्टींप्रमाणेच तुमच्या भावना चांगल्या किंवा वाईट असतात. तुमच्या मनात चांगल्या भावना येतात किंवा वाईट भावना. मग सगळ्या चांगल्या भावना प्रेमातून येतात आणि सगळ्या नकारात्मक भावना प्रेमाच्या अभावी येतात. तुम्हाला जेव्हा चांगले वाटत असेल म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रेम देता आणि जेव्हा तुम्ही जास्त प्रेम देता तेव्हा तेवढेच तुमच्याकडे परत येते. कारण हा नियम आहे आणि ही भक्ती आणि भक्तीमुळे तुमच्याकडे ते परत येत असते. हा विश्वास जो तुम्ही रूढ ठेवलेला असतो आणि स्वामींवरील विश्वास तुम्ही भक्कम ठेवलेला असतो त्यामुळे तुमच्याकडे जे तुम्ही मागता ते परत तुम्हाला मिळत असते. एवढे लक्षात ठेवा. म्हणून स्वामींवरील निष्ठा आणि विश्वास कायम ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण नेहमी प्रेमाने करा. एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि स्वामींचं नामस्मरण तुम्ही जेवढं प्रेमळ भक्तीने आणि प्रेमाने कराल ना तेवढं तुमच्याकडे ते परत येत असते आणि तुमच्याकडे सर्व काही अनुभव हे तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. आणि स्वामींची लीला अपरंपार आहे, ती तुम्हाला लवकरच कळेल आणि तुम्हाला स्वामींच्या लीलाचा अनुभव झाल्याशिवाय राहणार नाही. मग मित्रांनो, स्वामींचा लीलांचा अनुभव करण्यासाठी नक्कीच आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला, मग तुम्हाला चांगले वाटले असेल, मग नक्कीच चांगलं वाटलं असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्कीच ऑन करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो. असंच खुश राहा आणि आनंदित राहा.